मवियाच्या नेत्यांची देखील आज बैठक होणार आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। सरकारला घेरण्याच्या रणनीतीसाठी मवियाची देखील बैठक होणार आहे। आजच्या सरकारच्या चहापानावरती बहिष्कार घालण्याची शक्यता आहे आणि अर्थातच उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती विरोधकांची देखील बैठक होणार आहे। मवियाच्या नेत्यांची आज बैठक असेल। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व आहे आणि सरकारला घेरण्याच्या रणनीतीसाठी मवियाची आज बैठक होणार आहे। पुन्हा एकदा चेतन किर्दत यांच्याकडे जाऊया। चेतन, विरोधकांची देखील आज बैठक असणार आहे, सविस्तर तपशील। तेजस, आज एकीकडे महायुतीची बैठक जी आहे ती देखील पार पडणार आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर महाविकास आघाडीची देखील महत्त्वाच्या नेत्यांची, प्रमुख नेत्यांची खरं तर बैठक जी आहे ती देखील पार पडणार आहे। या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे हे स्वतः उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आज जर आपण पाहिलं तर आज देखील धनंजय मुंडे यांच्यावरून कुठेतरी राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्यांच्या राजीनाम्यावरून खरं तर चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि कुठेतरी हा मुद्दा जो आहे हा अधिवेशनात देखील तापण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे आणि त्यामुळे असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर सरकारला आपण घेरू शकतो आणि ते मुद्दे नेमके कोणते आहेत, त्या मुद्द्यांवर आपण महाविकास आघाडी म्हणून कशा पद्धतीनं ते मुद्दे मांडायचे आहेत या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतील, हे तिन्ही पक्ष जे आहेत ते त्यांचे प्रमुख नेते जे आहेत ते आज या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि चहापानचा जो आज कार्यक्रम आहे सरकारच्या वतीनं ठेवण्यात आलेला, याला कुठेतरी याच्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळेल। कारण गेल्या अनेक अधिवेशन आपण पाहतो आहे विरोधक जे आहेत ते सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आजचा देखील वातावरण जे आहे, राजकीय वातावरण जे आहे ते गरम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी आज त्यामुळे सरकारला घेरण्यासाठी आज विरोधकांची देखील बैठक होणार आहे। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।